आणि परत प्रवेश नाही देत. बघा तुम्हाला 21 बॉलमध्ये एवढ्या धावा काढायच्या आहेत म्हणून तुम्हाला घाई करावीच लागेल. कोलखा पेठ. त्यामुळे तुम्ही प्रत्येक चेंडूवरती जास्त मीटिंग वगैरे घेऊ नका. पटपट मॅच सुरू करायची आहे. आणि टायमिंग आता मी आयोजकांना विनंती करतो की आता आपण मात्र घड्याळावरती आता टाइम लावायचा आहे. आणि मॅच सुरू होत आहे. रवींद्र म्हात्रे यांच्याकडे मी बोलतोय. रिवॉल. हॅलो, नमस्कार क्रीडा रसिक मित्र हो, आपण पाहतो आहोत नांदाई माता सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळ तरघर आयोजित ग्रामस्थ मंडळ तरघर ही स्पर्धा. आणि या स्पर्धेचं आपण पाहतोय खरं तर उशिरा नका होईना पण पुन्हा एकदा मॅच मध्ये जोडले गेलेत अनेक प्रेक्षक वर्ग. सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेने. इथे मात्र मॅच सुरू होईल. गावदेवी पेठ विपक्ष रॉयल स्पोर्ट्स उल्वे टीम. उल्वे टीमनं नाणेफेकी जिंकल्यानंतर सर्वप्रथम बॅटिंग स्वीकारली आहे आणि आमंत्रित केलंय या ठिकाणी क्षेत्ररक्षण करण्यासाठी पेठ टीमला. पेठ टीमला 3 बॉलची पेनल्टी, म्हणजेच पेठ टीमला इथून मात्र आता यानंतर मात्र उत्तरार्धामध्ये 21 बॉललाच फक्त फेस करावं लागेल. पहिलाच बॉल फलंदाज तेजससाठी होता. तेजसनं मात्र हा चेंडू सरळ डीप लॉंगॉनकडे केला. एक धाव कंप्लीट झाली आहे. एका धावेनं सुरुवात झाली. धावसंख्येला पाहू शकाल आपण. इथे मात्र पहा 4 षटकांचा मॅच दुय्यम लढत ही सुरू झाली आहे. या अगोदर मात्र वहाल टीमनं न्यू यंगस्टार वहाल टीमनं 2 विजय प्रस्थापित केलेत. नेक्स्ट बॉल बॉलर गुड्डूचा हा बॉल इथे मात्र डॉट जातोय. गावदेवी पेठ म्हटल्यानंतर नक्कीच पप्पनचा हा संघ अर्थातच त्याची आठवण देणारा हा गाव. आज मात्र गुड्डू मात्र गोलंदाजीसाठी येतोय. गुड्डू मात्रे आणि इथे मात्र पहा हा बॉल देखील डॉट. खूप चांगली गोलंदाजी जर आपण पाहू शकाल. ज्या पद्धतीनं शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक उभा आहे. खरं तर पप्पन म्हात्रे यांचे सुपुत्र 0 नंबर 1 0 नंबरची टी शर्ट परिधान हर्षल म्हात्रेला आपण पाहतोय. हा चेंडू पायावर आदळला. लाऊड अपील, स्ट्रॉंग अपील. मात्र तोपर्यंत चेंडू 30 यार्ड सर्कलमध्ये थांबला जाईल. तो सिंगल कंप्लीट. लेग बाईटच्या इशाराने ही एक धाव मिळते. धावसंख्या धावफलकावर अगदी 2 पाहायला मिळत असताना खूप चांगली सुरुवात करत असताना गोलंदाज गुड्डू मात्रे. रॉयल स्पोर्ट्स उल्वे टीमचा फलंदाज तेजसनं हाफ ट्रॅकरचा बॉल सरळ दिशेने केला. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे उभा. टिपला जाईल झेल. विकेट क्रमांक पहिली तेजस कोहली. बॅक टू द आउट. नवीन बॅट्समन मैदानावर 1 डाऊनला येत असताना आकाश मडवी नेहमीच चांगली खेळी करत असतो. 1 डाऊनला कधी अगदी ओपनिंगला येणारा हा बॅट्समन इथे मात्र पाहायला मिळते की पहिलं टॉस जिंकल्यानंतर मात्र फलंदाजी स्वीकारली या रॉयल स्पोर्ट्स उल्वे टीमनं. गेम प्लॅनिंग रचली आहे सुरुवातीपासून. फुल टॉस बॉल. आकाश मडवीचं कौतुक केलं आणि त्या कौतुकास पात्र हा ठोकतोय सरळ. चेक केला जाईल काय आहे, बाउंड्री की सिक्सर. नक्कीच प्रेक्षक तर 6 सांगतायत परंतु अंपायर इथे मात्र रिव्ह्यू घेतात. अर्थातच बीमर हाईट फॅक्टरचा नो घेतलाय अंपायरनं देखील. या ठिकाणी अबाव द वेस्ट चेक केला जाईल. बॉल पीटीसीच्या लाईव्हच्या माध्यमातून नो बॉल आहे की नाही. तिसरे अंपायर देखील आमचे सज्ज झालेत. काय असेल डिसिजन, काय असेल निर्णय मात्र पाहायला मिळेल. निशांत म्हात्रे मॅन फ्रॉम करावे नवी मुंबई आपल्यापर्यंत निर्णय देतील. या बॉलवर तर आलाय षटकाराचा तर इशारा आलेला आहे परंतु ही जर अवांतर नो बॉल असेल तर 1 धाव अजूनही वाढेल. त्याचबरोबर 1 बॉल देखील वाढेल उल्वा टीमसाठी. परंतु इथे चेक केला जाईल. हाईट फॅक्टर रिव्ह्यू घेतलाय. अबाव द वेस्ट नो बॉल आहे की नाही चेक केला जाईल.
येस इट इज नो बॉल. नो बॉल म्हटलं तर अजून एक धाव वाढली गेली. फ्री हिट. एकूण मिळत आहेत 7 धावा. टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 9 या आकड्यावर. 9 रन्स ऑन स्कोर कार्ड. आपण पाहू शकाल आकाशनं लगावलेला हा षटकार अप्रतिम टोला. तिथे मात्र भीमर ज्या पद्धतीनं फ्री हिटची नामी संधी आली आकाशसाठी. हा देखील उडवलाय मात्र फ्री हिट आहे. चेंडू खूप चांगल्या पद्धतीनं अडवलाय शरीराच्या साह्यानं. सिंगल कंप्लीट झाली आहे. परंतु नो बॉलवर नेहमीच रनआउट हाच फक्त एक विकेट असतो आणि याच कारणामुळं आकाशनं पुन्हा एकदा निर्णय बदलला, माघारी परतला आणि तिथे मात्र गितेश आणि आकाश या दोघांनी सिंगल कंप्लीट केली आणि या सिंगलनं पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि धावसंख्या धावफलकावर 1 गडी बाद 10 धावा. 1 गडी बाद 10 अशी धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. मॅच सुरू आहे. रॉयल स्पोर्ट्स उळवे विपक्ष गावदेवी पेठ. आपण पाहिलं तर खरं तर मी म्हटलं ना की ज्या पद्धतीनं हर्षल म्हात्रे मगाशी खूप चांगली बॅटिंग केली होती, त्याने षटकार टोकला होता. कमी वयामध्ये हर्षलनं क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. या गावदेवी पेठ टीममधून खेळताना आपल्या वडिलांचं नाव या टेनिस क्रिकेटमध्ये जागृत राहावं. पप्पन म्हात्रे हे तुम्हाला नाव माहीतच असेल मित्रांनो. नेहमीच अनेक VVP संघातून खेळणारा हा खेळाडू मात्र आज त्यांचा सुपुत्र या संघातून खेळत असताना त्याची देखील आठवण तुम्हा सर्वांना झाली असेल. सेकंड ओव्हर लक्ष्मण कांबळे. हा लक्ष्मण कांबळेचा बॉल आकाशनं उडवलाय 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून. खूप चांगली बॅटिंग आकाश करतोय. इथे मात्र डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि मिड विकेट मधून चेंडू जातोय 4 धावांसाठी चौकार. जीवनाचं योगदान देवा अर्थातच आकाश मडवी. आकाशला इथे मात्र फुटवर्कचा वापर करावा लागेल. थोडंसं पदताळीचा वापर करावा लागेल. स्टँडर्ड डिलिव्हर करण्याच्या प्रयत्नात मात्र 2 बॉल मिस झालाय आकाश मडवी. परंतु गोलंदाज लक्ष्मण कांबळेचं आपण कौतुक करूया. थोडंसं व्हेरिएशन दाखवतोय आकाश साठी हा गोलंदाज लक्ष्मण. हा देखील तसाच बॉल, परंतु हा योग्य फटका होता. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी फंबल झालाय. तोपर्यंत मात्र 2 धावा मिळत आहेत. फेकी देखील खराब. फेकी खराब झाली आणि तिथे मात्र डायरेक्ट हिट. लाऊड अपील, स्ट्रॉंग अपील, अंपायर कॉल, रिव्ह्यू घेतला गेलाय. म्हणजेच तपासलं जाईल स्क्रीनवर आकाश मडवी पॉपिन क्रीज मध्ये सुरक्षित आहे की नाही हे तपासलं जाईल. आपल्या समोर सिग्नल येईल. रिव्ह्यू पंचांनी गणेशजी बावीसकर यांनी घेतलंय. काय असेल निर्णय? ग्रीन सिग्नल या रेड सिग्नल? खूप महत्वाची विकेट आहे. आकाश मडवी अगदी 3री धाव घेताना पॉपिन क्रीजमध्ये सुरक्षित क्रीजमध्ये आहे की नाही हे मात्र PTCच्या लाईव्हच्या माध्यमातून चेक केलं जाईल. धावसंख्या धावफलकावर आपण पाहिली तर या 3 धावा अजूनही ॲड केल्या नाही. म्हणजेच टोटल 14वर धावसंख्या आहे. या 3 धावा आल्या तर धावसंख्या नक्कीच 17 या आकड्यावर जाईल. 2 आल्या तर 16. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. खूप चांगली स्पर्धा आपण पाहतोय. खेळपट्टीच्या मधोमध डायरेक्ट हिट पाहायला मिळालं. 3री धाव मात्र ओव्हर थ्रू जसं झालं ना त्यानंतर मात्र 3री धाव घेण्याचा प्रयत्न केला होता या दोन्ही बॅट्समननं, गितेश मडवी आणि आकाश मडवीनं. लक्ष्मण कांबळे खूप चांगलं कमबॅक केलंय त्यानं आतापर्यंत. पहिल्या बॉलवर चौकार आल्यानंतर व्हॉट इज डिसिजन नाऊ पेंडिंग. पण खरं तर आपण बघितलं तर टेनिस क्रिकेटमध्ये आता फुल प्रसार माध्यम वाढलंय. बॅट्समन आउट. आकाश मडवी तंबूच्या श्रेयाला येईल कारण हा फलंदाज झालाय. धावचीत बाद 3री धाव घेताना परतावं लागलं.
टोटल धावसंख्या 16. तर पहा इथे हाय स्कोरिंगला पुन्हा एकदा आपण वाटचाल देणार आहोत, म्हणजेच तिसरा विजय मिळणार आहे. तसंच काहीतरी प्रयत्न असेल म्हणून तर बॅटिंग घेतली आहे रॉयल स्पोर्ट्स उलवाड टीमनं. हा खूप सारा चांगला त्यांचा गेम प्लॅनिंग स्ट्रॅटर्जी आखली आहे मॅचमध्ये रॉयल स्पोर्ट्स उलवेड टीमनं. आणि त्यांची रणनीती काय असेल डावपेच पूर्ण या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळतील, कारण दुसरं षटक सुरू आहे आणि धावसंख्या धावफलकावर 16 धावा. पुन्हा एकदा जागा बनवली, हुक करण्याचा प्रयत्न केला गितेश नामक बॅट्समननं आणि तिथे मात्र आणखी एक डॉट बॉल. खूप खूप चांगली बॉलिंग पाहायला मिळाली आहे. लक्ष्मण कांबळेचं कौतुक केलं जाईल. टोटल स्कोर पाहायला मिळतो फक्त 16 धावा, म्हणजे या षटकामध्ये फक्त 6 धावा आल्या. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या 10 आणि या षटकामध्ये धावा आल्या 6. 2 षटक 16 रन्स 2 गडी बाद. हे नक्की चित्र पाहिलं जाईल. संपूर्ण 4 षटक खेळावं लागतील रॉयल स्पोर्ट्स उलवेड टीमला. साहिल गारकर शेंगा विकताना सुनील एडे न्यू बॉलर गावदेवी पेठ टीमचा हा गोलंदाज 3ऱ्या क्रमांकावर गोलंदाजीसाठी येतोय. केवी काका क्रीडांगणावर रंगणारी ही स्पर्धा 3 दिवसीय स्पर्धेचं आपण आयोजन पाहतोय आणि खास करून उद्याच्या दिवसामध्ये मेगा फिनाले अंतिम दिवस. आमचे सचिन पाटील आज आमच्या सोबत गुणलेखनाच्या भूमिकेत 3 दिवस त्यांना आपण पाहतोय. हा बॉल प्रॉपर टायमिंग, अगदी बॅटच्या स्लॉट मध्ये बॉल आला, उडवलाय वाईडिश डीप मिड विकेट एरियाकडे 7 धावांसाठी षटकार. षटकाराच्या मदतीनं 22 धावा धावफलकावर लागले आहेत. खूप चांगला फटका खेळला होता. इथे मात्र अडचणीत आल्या असताना बॅट्समनचं कौतुक करूया सूरज पाटील. मागच्या मॅच मध्ये देखील सूरजनं 2 षटकार टोकले होते. या सामन्यात देखील षटकारानंच खातं खोललंय. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकरचा बॉल. येस, इट्स अ ह्यूज अँड ट्रिमेंडियस सिक्सर. षटकारांसाठी बक्षीस देखील लावलं होतं, परंतु या मॅचमध्ये काहीसं मिमलेन मोटिवेट केला जात नाहीये दित्या विहान उळवे. पण इथे ऑन लगातार 3 षटकारांच्या उंबरट्यावर हा फलंदाज सूरज. पुन्हा एकदा प्रयत्न खूप चांगला होता. कॉर्नरच्या दिशेनं पकडलेला हा चेंडू सिंगल मिळते. सिंगलनं धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ते आता टोटल 29 धावा 29 रन्स. 29 धावा धावफलकावर लागल्यात. षटक सुरू आहे 3रं 4 षटकांचा मॅच. पहाल हाय स्कोरिंगच्या संघाला नक्कीच 3रा विजय मिळेल. या अगोदर वहाल न्यू यंगस्टर वहाल टीम जिंकला होता, त्यावेळी धावा संख्या होती 35. अटॅकरचा बॉल होता
अकुट टप्प्याचा बॉल त्याने खेळला. इसली मिडॉनला क्षेत्ररक्षक वेगानं आलाय. डीपचा क्षेत्ररक्षक या ठिकाणी डीप अगदी मिड विकेटकडे आला. त्यानंतर मात्र सिंगलच मिळाली आहे. बॅट्समन आपण पाहिलं ना ज्या पद्धतीनं गीतेश मडवीचा विचार केला ना तर आतापर्यंत त्यानं 6 बॉल खेळलाय आणि सिंगल फक्त 1 धाव. गीतेश मडवीची खराब कामगिरी असेल या मॅच मध्ये. हा चेंडू यस अंपायर कॉल. इट इज अ वाईड बॉल. अवांतर 1 धाव मिळते. इमनजी कोळी यांच्या वतीनं या इशाऱ्याला आपण पाहतो आहोत. वाईड बॉलचा इशारा केलाय. अवांतर धाव मिळाली आहे. संघाची धावसंख्या धावफलकावर 31 धावा. 31 रन्स. ऑन फायर ऑन बॅट्समन सूरज पाटील. हा देखील मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि चेंडूपलीमध्ये संपर्क येत नाही. डॉट बॉलची समाप्ती. गोलंदाज सुनील येडे खरं तर कमबॅक करतोय. पहिल्या 2 बॉलवर 2 लॉंग हिट आले होते. त्यानंतर मात्र सुनीलनं पूर्णपणे कमबॅक केलंय मी म्हणेन. या षटकातला त्याच्या लास्ट बॉल आहे. तो देखील अडवा बॅटनं वेगानं बॅट फिरवण्याचा प्रयत्न. सूरज हाही बॉल डॉट केलतोय. आणि अशा परिस्थितीमध्ये एकंदरीत एकूण 3 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झालाय आणि टोटल स्कोर आपल्याला पाहायला मिळते ती 31. 3 षटक 31 धावा 2 गडी बाद. चला स्पीडअप करावा लागेल. लास्ट ओव्हर आहे. अंतिम षटक आहे. अंतिम षटक म्हटलं तर हाणामारीचं षटक आणि धावसंख्या धावफलकावर टोटल 31. लास्ट ओव्हर. गोलंदाज कोण असेल पेट टीमचा? हर्षद डाकी. हर्षद डाकी हा गोलंदाज पेट टीमचा शेवटचा षटक घेऊन येतोय. समोर मात्र बॅट्समन आपल्याला पाहायला मिळेल गीतेश मडवी ज्यानं खूप सारे चेंडू खेळून 1च धाव मात्र आतापर्यंत संघासाठी त्याचं योगदान राहिलंय. इथून आता गीतेशला हाणामारीचा पवित्रा आक्रमक पवित्रा अग्रेसिव्ह बॅटिंग करावी लागेल. हा बॉल देखील डॉट. गीतेश मडवी आतापर्यंत 7 बॉल डॉट खेळतोय आणि धाव किती काढल्यात तर 1. पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच चा मानकरी ठरला होता हा गीतेश मडवी. परंतु पहा वेळ कधी काय बदलेल सांगू शकत नाहीये. कारण मित्रांनो आज बघितलं ना तर वेळ कधीही कोणत्याही क्षणाला बदलते. तसंच काहीतरी चित्र. पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच तोच गीतेश काय करतोय मैदानावर. या कमी ओव्हरच्या मॅच मध्ये जास्तीत जास्त बॉल डॉट खेळतोय आणि तेच मात्र या रॉयल स्पोर्ट उल्वे टीम साठी फार महागड ठरतंय. काय झोंबला त्याला खईस का काहीतरी. येरा उतारा करा मिरच्या बिरच्या हा ना. क्या बात आहे. टायमिंग शॉट सूरज. अगदी टायमिंग शॉट वा संगीत. परंतु इथे भिरकावून दिलाय. जागा बनवले. ड्रिबल द शॉट. बॉल जाईन 1 बाउंड सीमा पार. 4 रन्स. वर विजय मिळेल असा हा सामना असेल. कारण 35 धावा झाल्या आहेत. अजूनही चेंडू शिल्लक आहेत 3. ऑन स्ट्राईक गीतेश मडवी आपली सर्वस्व जबाबदारी घेतली आहे. पुन्हा एकदा डॉट बॉल केलतोय आकाश. इकडे मात्र सूरजला स्ट्राईक मिळत नाही. सूरज स्ट्राईक साठी झगडतोय. अगदी वाट पाहतोय की मला स्ट्राईक कधी मिळेल. परंतु अशा परिस्थितीमध्ये गीतेश मडवी डॉट 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 बॉल खेळतोय. 36 धावा काढाव्याच लागतील. जर तुम्हाला दुसराही विजय मिळवायचा असेल ना तर 36 हा आकडा क्रॉस करायला लागणार आहे. म्हणजे अर्थातच 35 धावा धावफलकावर. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केलाय. टॅपिंग क्रिकेट. आता मात्र 36 धावा धावफलकावर. 36 रन झाल्यात. म्हणजेच भागीदारी खूप चांगली झाली असं म्हणावं लागेल. कारण इथे
या संघातून जो संघ जिंकेल हे मात्र डिक्लेअर झालंय की त्या संघाला अजून तिसरा विजय मिळेल, म्हणजे लकी ड्रॉ बाय. 36 धावा फलकावर. षटकातले आता चेंडू असतील शिल्लक फक्त एक बॉल. सूरजला मिळाली आहे स्ट्राईक. त्या संधीचा नक्की शेवटच्या क्षणाला नक्कीच गोड शेवट करेल का हा सूरज पाटील. लास्ट डिलिव्हरी. सूरजनं भिरकावून दिला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. येतोय सरळ समालोचन कक्षाकडे. चेंडू सीमा पार. 4 रन्स. आणि टोटल स्कोर जाऊन पोहोचतोय 40 या आकड्यावर. म्हणजेच इथे मात्र पेट टीमला 21 बॉल मध्ये या 40 धावा काढाव्या लागतील, कारण मिळालेली 3 बॉलची पॅनल्टी ही मात्र पेट टीमला माग ठरेल का. नक्कीच 21 बॉलमध्ये आता या धावा काढायच्या आणि इथून मात्र डिक्लेअर झाले की कुठल्या संघाला बाय. या मॅचमध्ये जो संघ जिंकेल त्याला बाय दिली जाणार, तर तो क्वालिफाय होईल. कारण वहाल संघाच्या जर 36 धावा होत्या, त्यामुळे पुढचे मॅच आता नो डाऊट टॉस करण्यासाठी NCC उल्वे संघाचे कॅप्टन आणि न्यू यंगस्टर वहाल टीमचे कॅप्टन, दोन्ही संघाचे कॅप्टन्सने आता टॉससाठी लगेच यायचं आहे आणि या मॅच नंतर ती मॅच खेळवली जाणार आहे. तर मॅचमध्ये जर आपण बघितलं पेनल्टी होती. 3 गेंदों की पेनल्टी से खेलना पड़ा गोलकीपर टीम को और उसका खामियाजा शायद उन्हें भुगतना पड़ सकता है, क्योंकि एक छोटी छोटी गलती क्रिकेट में महंगी पड़ती है. लेकिन रॉयल उल्वे इस मैच में देखा जाए तो गीतेश मडवी का खासा परफॉर्मेंस रहा नहीं है उतना अच्छा, लेकिन सूरज इस बल्लेबाज ने क्या बैटिंग की है, बेहतरीन बल्लेबाजी मैं कहूंगा. निलेश जी कारकर, भारतीय युवा मोर्चा अध्यक्ष उलवानोड, निलेश कारकर यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं. तर टॉस करण्यासाठी पहा निलकंठेश्वर उलवा आणि त्यांच्या विरोधात न्यू यंग स्टार वहाळ, दोन्ही टीम्सनी लवकर या. सत्र सेकंड इनिंग सुरू होणे अगोदर. तो 21 गेंदों में यहाँ से रन बनाने हैं 41. तो जो 3 गेंदों की जो पेनल्टी है, यानी कि आखिरी ओवर जो आएगी रॉयल उल्वे की तरफ से, उस ओवर में सिर्फ 3 गेंदें डाली जाएंगी. टोटल 40 झाले, 41 काढायचे आहेत. कोलकापेट को ये मैं कहूँगा पेनल्टी, क्योंकि वो कहीं दूसरी टूर्नामेंट में खेलने को गए थे, इस वजह से काफ़ी देर उन्होंने लगाई. इसके कारण उन्हें 3 बॉल से पैनलाइज किया गया है और इसके कारण ये मुकाबले में मज़ा आ सकता है. तो कोल की टीम भी आपको हार नहीं माननी है, क्योंकि यहाँ से रन बना सकते हैं आप, लेकिन ये मैच महत्वपूर्ण इम्पोर्टेंस मुकाबला दोनों टीमों के बीच में. तो एक छोटा किरदार, एक छोटा बल्लेबाज मैदान के अंदर जिसका नाम अक्षय, आजकल अपने हर्षल. तो आजकल आपने कल इंस्टाग्राम पर हमने एक रील्स देखी, छोटा खिलाड़ी है, ओपन से हमने उसकी परफॉर्मेंस देखी. एक छोटा कद का जिसका से एम्ब्रोज के ऊपर उसके बैटिंग, बिलाल के ऊपर अटैक. तो ये ऐसे छोटे कद के किरदार के खिलाड़ी हमेशा उभर के आते हैं टेनिस क्रिकेट में, क्योंकि उनके पास वो यंग टैलेंट होता है और आगे आने का वो प्लेटफॉर्म जो है. किरण वहाल टीमचं संगणक. चला न्यू यंगस्टार वहाल, ऋतिक जाधव यांच्या शुभ हस्ते टॉस केला जात आहे. नेक्स्ट मॅच निलकंठेश्वर उल्वे विपक्ष न्यू यंग स्टार वहाळ या 2 टीम मध्ये टॉस केला जातोय. ऋतिक जाधव, युवा कार्यकर्ते ऋतिक जाधव यांच्या शुभ हस्ते हे टॉस नाणेफेकीचा कौल निर्णय लागले न्यू यंग स्टार वहाळ टीमच्या बाजूनं. आणि लगेच या मॅच नंतर लगेच त्यांचा मॅच सुरू होईल. तत्पूर्वी स्वागत सन्मान. तर मी केसरीनाथ मोकळ यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते निलेशजी खारकर यांचा आपण शुभ सन्मान करावा. या निलेशजी खारकर आपला शुभ सन्मान केला जात आहे. नांदाई माता सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळ आयोजित स्पर्धेमध्ये निलेश खारकर ओळवे यांचे इथे शुभ सन्मान आमच्या आयोजकांच्या वतीनं शुभ सन्मान होतोय एका बाजूला. आणि लगेच मात्र 21 बॉल आणि 40 धावा हे आव्हान आपण ऐकूया किरण पाटील यांना. ओके, थैंक यू वेरी मच रिवॉल. 21 गेंदों में 41 रन.
और यहाँ इस विकेट पर जो टीम ने टॉस जीता है, रिवॉल्व पहले बैटिंग किया, इसका नतीजा ये इसलिए से बैटिंग चुनी गई क्योंकि इस विकेट के ऊपर रन चेसिंग हुए नहीं है। इस विकेट के ऊपर पहले बल्लेबाजी करने वाली टीम प्रॉपर इस टूर्नामेंट में ऊपर रही है। ये विकेट का एक खासियत आज के, और यूएनपीएल से हमने इस विकेट को व्हाट डांसिंग डाउन द विकेट हर्षल, लेकिन आकाश मडवी की गेंदबाजी की रफ्तार को बीट करना असंभव लगा इस गेंद के ऊपर। डॉट गेंद से शुरुआत, आकाश मडवी इस वक्त पहली गेंद राइट राउंड द विकेट से उन्हें डॉट। इस विकेट के ऊपर मैंने पहले ही कहा कि बैटिंग जो टीम करती है पहले, वो टीम ये मुकाबले जीती है। सुबह से हमने देखा, कल के दिन भी वही हाल हमने देखे, लेकिन आज और वुल्वेनोट प्रीमियर लीग में भी वही, जो पहले बैटिंग जिस टीम ने की वो टीम जीती। इस वजह से पिछला मुकाबला भी वहां टीम ने 36 रनों को डिपेंड किया, यानी कि बेहतरीन गेंद परफॉर्मेंस। आकाश मडवी लगातार 2 डॉट गेंदे, 21 गेंदे सिर्फ आपके फेवर में है कोल के पेट के पास, लेकिन उसमें से 2 डॉट गेंदे। ओ कहीं पे निगाह कहीं, लेकिन ये विकेट सैक्रिफाइस, ये रन आउट के तौर पर अब विकेट कीपर ने विकेट निकाली है। बल्लेबाज बगैर खाता खोले हर्षल मात्रे बैक टू द पवेलियन। ही नहीं घूम रहे थे, ऐसा लगा कि जिस तरह से वो मोमेंटम कर रहे बैकफुट, उसके बाद फ्रंटफुट पर, लेकिन आकाश मडवी के जो रफ्तार से गेंद हो रही है उस वजह से डिफिकल्टी बल्लेबाज को, लेकिन नए बल्लेबाज मैदान के अंदर नितेश मात्रे। इस बीच यहाँ पर संदीप पाटिल एसपी और ज्ञानेश्वर कोहली डीआर, इनसे विनती कि आप मंच के ऊपर आ जाइए। संदीप पाटील एसपी आणि ज्ञानेश्वर कोहली डीआर, ज्याने या मॅच या स्पर्धेसाठी जी आपण विकेटची आखणी जर आपण बघितली तर त्यांच्या माध्यमातून ही केली गेली। त्या दोघांना मी विनंती करते आपण व्यासपीठावरती यायचं आहे। संदीप पाटिल आणि ज्ञानेश्वर कोहली। आकाश मडवी की ये गेंद बल्लेबाज ने छोड़ दिया, अंपायर हमारी तरफ मोड़ते डॉट, व्हाइट बॉल का इशारा, और टोटल यहां से आगे बढ़ता हुआ 1 रन से अब खाता खोल चुका है कोलके क्रिकेट टीम। गांव देवी पेट कोलका 1 रन स्कोर कार्ड के ऊपर। स्ट्राइक एंड पर बल्लेबाज नितेश मात्रे और नॉन स्ट्राइक एंड पर मिलिंद सुरते। मिलिंद सुरते यहां से ब्लॉक ऑल गेंद, थर्ड मैन के क्षेत्र में गेंद ट्रैवल और गैप शॉट, खाली क्षेत्र में से गेंद ओमकार खारकर क्या कर चुके हैं, गेंद सीमा रेखा के बाहर, 4 रन। अरे एक कोट घेतला की तेजस कोहली गेंद के, लेकिन फुटबॉल खेलते हुए तेजस दिखाई दे, हाथ से गेंद छूटने के बाद और ये सिंगल से टोटल आगे जाता हुआ 6 रन। 6 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर। अभी भी 35 रन चाहिए इस मुकाबले में। आकाश मडवी ने बेहतरीन गेंदबाजी की, अब तक सिर्फ एक चौवा अगर हम छोड़े तो काबिल तारीफ गेंदबाजी आकाश मडवी राइट राउंड विकेट से। सामने है बल्लेबाज अब मिलिंद सुरते। ओ व्हाट अ डिलीवरी, यहां से बेहतरीन गेंद डॉट गेंद के साथ पहले ओवर की यहां पर समाप्त होती हुई, यानी कि अब मुकाबले में हम जाएंगे कि बची हुई गेंदें यहां पर 15 गेंदें हैं। 15 गेंदों में रन चाहिए 35। 15 गेंदों में 35, यानी कि रिक्वायर्ड रन रेट तकरीबन 11.50 के ऊपर।
कि जब खिलाड़ी यहाँ से वहाँ दौड़ते भागते तो तालमेल, फिर मिसअंडरस्टैंडिंग और जो ट्रैवलिंग उसमें थकावट, ये सब चीज़ें जब आती है तो परफॉर्मेंस वो होता नहीं है। और शायद कोलका पेट इस मुकाबले में जूझ रही है। तेजस कोहली लेट हिम ओवर द विकेट। यहाँ से गेंद अंपायर हमारी तरफ पहुंच चुके। व्हाइट बॉल का इशारा था, यानी कि 15 गेंदों में 34 रन। ये मुकाबला तकरीबन देखने में तो लग रहा है कि रॉयल टीम की तरफ झुका हुआ है, लेकिन क्रिकेट अनिश्चितताओं का खेल है। और शॉर्ट ऑफ लेन फाइन लेके ऊपर से ड्राइव किया गेंद को, प्रतीक कोहली गेंद को उठाए, तब तक इस गेंद के ऊपर सिंगल आसानी से पूरा होता हुआ 1 रन से। दूसरे की मांग यहां पर, लेकिन सिर्फ 1 ही रन होगा। 1 रन से टोटल आगे जाएगा सचिन पाटिल हमें बताते हुए 8 रन स्कोर कार्ड के ऊपर तेजस कोहली। स्ट्राइक एंड पर विलिन सूरते जिनके बल्ले से जिन्होंने एक ही गेंद खेली है, वो भी डॉट, लेकिन अब उनके ऊपर जिम्मेदारी होगी। ओपनर है अपनी टीम के। स्लोवर वन वेरिएशन अंदर की तरफ गेंद को लेके आए, इन स्विंग जिसे कहते हैं, वो डॉट गेंद यहां से निकलते हुए स्कोर हुई, फिर रुका हुआ 8 रन। तेजस कोहली चालाक गेंदबाजी कर रहे हैं, यहां पर बल्लेबाज को परेशानी में डाला है। स्पार स्टीयर किया सीधा ब्लैक स्क्रीन के ऊपर से, बेहतरीन छक्का। क्रमन गेंद सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए। फिर से एक बार विलिन सुरते स्ट्राइक पर जो छक्का लगाया। फिर से गेंद लॉन्ग ऑन के क्षेत्र में, गीतेश बिपिन वहां पर एक बेहतरीन कैच के साथ एक बड़ा विकेट। विलिन सुरते बैक टू द पेविलियन। चौदह के ऊपर रुका हुआ स्कोर है। 2 विकेटें गिरी है गांव देवी पेट कोलका। और इस वक्त संकट के बादल सर के ऊपर मंडरा रहे और परेशान है टीम, क्योंकि 3 बॉल की पेनल्टी। वैसे एक तो वो परेशानी हो रही है, दूसरी फील्डिंग लगाइए और बैट्समैन, क्योंकि अब यहाँ से एक और 2 मुकाबले बाकी है। और एक तो उल्वे एनसीसी और उनके खिलाफ खेलेगी न्यू यंगस्टर वाहाल। दोनों टीमें एक एक मुकाबला जीत चुकी है। गांवदेवी कोलका पेट ने सुबह हमने देखा मोहा 40+ टीम को परास्त किया, उसके बाद रॉयल उल्वे ने भी एक मुकाबला जीता है। उन्होंने रॉयल उल्वे टीम ने शेलगर को परास्त किया है, लेकिन अंपायर की उंगली आसमान में, यानी कि ये रन आउट। थर्ड अंपायर की मांग की है, कंफ्यूज अंपायर है। पहले उन्होंने उंगली आसमान में, उसके बाद आउट है, लेकिन अब चेक कर रहे हैं वहां से लैंड हुआ है कि नहीं, ठीक से बॉल स्टंप पे लगा है कि नहीं। देखिए थर्ड अंपायर यहाँ पर रिव्यू है, हम देखेंगे अपने स्क्रीन के ऊपर। लेकिन जो बैटल चालू है रॉयल उल्वे और गांव देवी कोलका पेट, इनके एक दूसरे के खिलाफ 2 एक मुकाबले हुए। एक बार रॉयल ने इन्हें हराया है, एक बार कोलका पेट ने इन्हें हराया है, और ये इनके बीच में ये तीसरा मुकाबला है। यानी कि ये दो टीमें आपस के खिलाफ मैचेस खेल चुके हैं। बिल्कुल किरण, ये अंपायर का सॉफ्ट डिसीजन, बैट्समैन आउट है, लेकिन वो रिव्यू के सहारे दूध का दूध और पानी का पानी ये पिक्चर क्लियर करते हुए पीटीसी लाइव। नॉट आउट,
बॉल्स लगी नहीं है स्टम्प्स के ऊपर। यहाँ पर रिव्यू में चेक किया हो, वाह क्या एम्पायरिंग है बाविस्कर सर। पहले उंगली उठाई लेकिन उसके बाद लाइव के ऊपर ही छोड़ दिया। पहले लाइव नहीं थे तो ऐसे डिसीजन में काफी बार कई टीमें हारी। स्कोर टोटल 16 हो चुके हैं और इस ओवर की गेंद बची है 1। 25 चाहिए अभी भी, 25 रन चाहिए अभी भी। 10 गेंदों में 25, 3 गेंदों के पेनल्टी है कोलका पेट टीम को। ओ यहां से खोद के निकाला, बैक टू द बॉलर। ओ नो, यहां पर डायरेक्ट हिट किया था लेकिन खराब फील्डिंग। सूरज ठाकुर बंडिया इनकी तरफ से ये खराब फील्डिंग और उसका नतीजा ये है कि सिंगल चुराया और सिंगल से टोटल आगे बढ़ेगा 17 रन, यानी कि ये ओवर समाप्त, यानी कि 9 गेंदे 24 रनों की जरूरत। यहां से ये 6 गेंदे डालनी होगी और लास्ट जो ओवर आएगा उसमें सिर्फ 3 गेंदे डालनी होगी। ये नियम ध्यान में रखिए कोलकाता टीम, आपको लास्ट में 3 गेंदे मिलेगी। तो जो कुछ भी करना है ना आपको यहां से इन 6 गेंदों के ऊपर करना है। यहां से मैच को टर्न करना है तो ये 6 गेंदे ये मुकाबला बना सकती है, क्योंकि 9 गेंदों में रन चाहिए 24। गेंदबाजी कमान केतन मडवी, केडीएम दत्ता गोविंद मडवी, इनके ये लड़के हैं और केतन ने सुबह भी अच्छी गेंदबाजी की है। 9 गेंदे 24, 6 गेंदों में अगर यहाँ से ये 14-15 रन आते हैं तो फिर मैच में मजा आ सकता है, लेकिन यहाँ से ये टर्निंग पॉइंट वाला ओवर। स्ट्राइक एंड पर बल्लेबाज हम देख रहे हैं गुड्डू म्हात्रे और नॉन स्ट्राइक एंड पर नितेश म्हात्रे। 9 गेंदे 24, केतन मडवी गेंदबाजी की कमान अब इनके हाथ में है। ओ वाह क्या गेंद है, यहां से पटकी हुई डिलीवरी और डॉट गेंद की समाप्ति। अब यहां से 8 गेंदों में 24 रन चाहिए इस मुकाबले में जीतने के लिए। और ये मुकाबला उल्वे रॉयल उल्वे की तरफ झुक रहा है तकरीबन, लेकिन ये काउदी कोलका पेट प्रयास करना होगा इस मुकाबले में। ओ अंदर की तरफ शफल, वहां पर गेंद को रोका गया है। ओमी इस गेंद को रोका, तब तक इस गेंद के ऊपर सिंगल से टोटल आगे जाएगा 18 रन, यानी कि अब 23 रनों की जरूरत है। 7 गेंदों में 23 सन होगा नहीं यहां पर इस विकेट के ऊपर, क्योंकि सुबह से हमने देखा है कि वाल टीम ने 36 रन डिफेंस किए, उसके बाद आर्यन चिरले ने 44 के ऊपर रोका। 4 ओवर में गणेशपुरी क्रिकेट टीम काफी अच्छी गेंदबाजी ये पाटा विकेट के ऊपर हो रही है, बल्लेबाजी को साथ दे नहीं रही उतनी। वाह व्हाट अ बॉलिंग, और ये डॉट गेंद केतन मडवी केडीएम यहां से 6 गेंदों में 23 रन। इस ओवर की 3 गेंदें बची है। अब व्हाइट बॉल, अंपायर हमारी तरफ मुड़ चुके हैं कि ये व्हाइट बॉल का इशारा आता हुआ। 6 गेंदों में 22 रनों की जरूरत है इस मुकाबले में जीतने के लिए। कोलका पेट गांवदेवी कोलका पेनल्टी 3 गेंदों की कितनी महंगी पड़ रही है ये साबित हो रहा है। यहां पर बता रहे फुल टॉस केडीएम का इस गेंद को घुमाया है फाइन लेग के ऊपर से, ये दन दन करती हुई गेंद सीमा रेखा के बाहर, छक्का। संगाला धोखा बिंदास ठोका। गेंदबाज डालेगा गेंदे 3। स्ट्राइक एंड पर बल्लेबाज जिसने छक्का मारा है नितेश म्हात्रे। मैच में अभी भी मजा है, मैच में अभी जान है, इतने जल्दी मुकाबला छोड़ा नहीं है गांवदेवी पेट कोलका। 5 गेंदे 16 रनों की जरूरत। केडीएम केतन मडवी राइट मोर द विकेट।
फिर से एक बार दबाव, साफ झलकता हुआ गेंदबाज के चेहरे के ऊपर, और वाइड के साथ फासला बदलेगा। 5 गेंदे 15 रनों की जरूरत इस मुकाबले में जीतने के लिए। टोटल रन स्कोर कार्ड के ऊपर 26। केडीएम को सीधे आराम से गेंदबाजी करनी, इतना प्रेशर लेना ही नहीं है, क्योंकि एक तो आप आखिरी गेंदबाज आपका 3 ही गेंदे डालने वाला है, तो आराम से गेंदबाजी करेंगे तो भी आप ये मुकाबला जीत सकते हैं रॉयल उल्वे। लेकिन केडीएम केतन मडवी राइट अबाउट द विकेट। हड़बड़ाहट, गड़बड़ाहट, झटपटाहट, दबाव नहीं लेना है इस मुकाबले में। केतन मडवी इस ओवर की 2 गेंदे यानी 5 गेंदों में 15 रन। यह मैच मजा आने वाला है इस मैच में। रॉयल स्पोर्ट्स उल्वे वर्सेस गांव देवी पेट कोलका के बीच चलता हुआ मुकाबला। 5:01 अभी 2 मुकाबले बैलेंस है इस टूर्नामेंट के। डेन डीप मिड विकेट के ऊपर से बेहतरीन छक्का। ये मैच अभी समाप्त नहीं हुआ है दोस्तों, बजाओ डीजे। कुंडी ना खटखटाना, सन्नाटा है जमाना, दम है तो चौके छक्के लगाना और अपने टीम को मैच जिताना। की एक फटकी वागाव देवी कोलका पेट जो शांत बैठी हुई थी, उन्हें लगा कि हमका घर का टिकट निकल चुका है, लेकिन मैच में जान डाली है बल्लेबाज नितेश मात्रे। लेकिन अब 3 गेंदे 6 रनों की जरूरत। गेंदबाजी की कमान अब गीतेश मडवी इनके हाथ में है, करना है तो अभी नहीं करना है। रॉयल उल्वे की नैया अब इनके हाथ में, मैं कहूंगा नैया का जो पल्ला है उनके हाथ में। अगर पार करना है तो 2-3 गेंदे आपको अच्छी डालने। स्ट्राइक एंड पे बल्लेबाज गुड्डू, 3 गेंदे 6। ओ यहां से ये गेंद अंपायर इशारा कर दे कि वाइड बॉल। क्या हो रहा है इस मैच में? तो 3 गेंदों में 5 रनों की जरूरत है। गीतेश मडवी राइट ओवर द विकेट। और गेंद लॉन्ग ऑन के ऊपर से बेहतरीन छक्के के साथ खेल खलास
क्या बैटिंग की है गांवदेवी कोलका टीम के बल्लेबाजों ने, जो घर का टिकट निकल चुका था। ऐसा लगा कि गांवदेवी पेट जो पेनल्टी से खेली 3 गेंदों की, लगा कि बाहर जाएगी, लेकिन रॉयल उल्वे की गेंदबाजी केडीएम और गीतेश कराब नाखुश किया उन्होंने सबको और इस श्रृंखला से बाहर, और गांवदेवी कोलका पेट क्वालिफाई कर चुकी है अगले मुकाबले के लिए। तो इस मैच का मैन ऑफ द मैच नो डाउट जिन्होंने मैच में यू टर्न दिया, 7 गेंदों में 20 रन की पारी खेली, वो बल्लेबाज नितेश मात्रे मैन ऑफ द मैच। तो कमेंट्री बॉक्स में बदला होगा, कमेंट्री बॉक्स में आएंगे हमारे रॉक स्टार प्रवीण गायकर। हेलो, बिल्कुल किरण, 3 गेंद और 17 रन जो महंगा ओव्हर साबित हुआ। अरे वाल, एक मिनिट, अविनाश कोहली मोहा यांना विनंती करते आपण मंचावरती यायचं आहे। और बिल्कुल इस मैच का यू टर्न मिला वहां से, लेकिन पेट टीम की बिल्कुल सराहना करनी पड़ेगी, पेनल्टी लेके मैदान के ऊपर उतरी और उतना बड़ा परफॉर्मेंस किया। कांग्रेचुलेशन पेट टीम, हार्दिक हार्दिक अभिनंदन। मैन ऑफ द मैच अवार्ड गोज टू मिस्टर नितेश मात्रे।